नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, कार्यालय शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आपण जर विचार केला तर एक RTI टाकण्यात आलेला होता आणि त्या RTIमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की जिल्हा परिषद मराठी माध्यम अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 1 ते 5 वर्गाच्या शिक्षकांचे मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची माहिती मिळावी। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 24-25च्या संच मान्यतेनुसार ही पदं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर व्यवस्थितपणे या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं, आपल्यासमोर एक टेबल आहे, तर ही रिक्त पदं आहेत। आपण जर पहिला पाहिलं तर मुख्याध्यापक पद आहे, दुसरं सहशिक्षक आहे आणि तिसरं पद जर पाहिलं तर पदवीधर शिक्षक आहेत। पहा, मग त्याच्यामध्ये तालुका निहाय खरं तर ही पदं आहेत। आपण पहिल्यांदा पाहिलं मुख्याध्यापक या पदासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 17 पदं रिक्त आहेत, पैठणमध्ये 32 पदं, गंगापूरमध्ये 19 पदं रिक्त आहेत, कन्नडमध्ये 19 पदं रिक्त आहेत, वैजापूरमध्ये 24 पदं आहेत, सिल्लोडमध्ये 12, खुलताबादला 8 पदं रिक्त आहेत, फुलंब्रीला 3 पदं अतिरिक्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे, सोयगावला जर पाहिलं तर 12 पदं रिक्त आहेत। अशी 11 पदं रिक्त आहेत। अशी जर पाहिली तर 139 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत, लक्षात घ्या। तेच जर सहशिक्षक जर पाहिलं तर सहशिक्षक अतिरिक्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे 24-25च्या संच मान्यतेनुसार। इथे पहा, वजा 101 आहे, वजा 93 आहेत, वजा 82, वजा 80, वजा 52, वजा 35, वजा 34, वजा 29, वजा 9, सहशिक्षक 515 अतिरिक्त आहेत जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर। आणि पदवीधर शिक्षक पाहूया आपण। पदवीधर शिक्षक छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्त आहेत 30, पैठणमध्ये 36, गंगापूरमध्ये 18 आहे, कन्नडमध्ये 15 अतिरिक्त ठरलेले आहेत, वैजापूरमध्ये 15 रिक्त आहे, सिल्लोडमध्ये 17 अतिरिक्त ठरलेले आहेत, खुलताबादमध्ये 21 शिल्लक आहे तिथे जागा, फुलंब्रीमध्ये 2 जागा रिक्त आहेत, सोयगावमध्ये 6, अशी एकूण 96 पदं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर शिक्षकांची पाहायला मिळतात। मुख्याध्यापकांची जवळपास 139 पदं रिक्त आहेत, हे लक्षात घ्या। आणि आपण जर पाहिलं तर सहशिक्षक जे आहेत 1 ते 5 त्यांच्या जागा अतिरिक्त दिसत आहेत, परंतु हा आकडा आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळणार नाही, कारण की मे 2026ची संच मान्यता वापरून त्या ठिकाणी मे 2026पर्यंत रिक्त होणारी संपूर्ण पदं या भरतीमध्ये भरली जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जून 2026मध्ये भरपूर असे शिक्षक रिटायर्ड होत आहेत। 2025ला सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये, काही फेब्रुवारी महिन्यामध्ये, हे 2025 ते 26चं जे वर्ष आहे याच्यामध्ये सर्वात मॅक्झिमम शिक्षक रिटायर्ड होणार आहेत। आणि या संपूर्ण जागा मे एंडिंगपर्यंतच्या जागा या संच मान्यतेनुसार याच भरतीमध्ये आल्या तर आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षक त्या ठिकाणी जॉईन व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करूया। सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा। थँक्यू सो मच। इतर जिल्ह्यांचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे आलेलं आहे, ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स देखील देता येतील। तर सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।